हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी मातेचं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चलो निकल पडो। चलो निकल पडो। हॅलो गाईज, नाशिकचा फेमस असा झणझणीत मिसळपावचा नाश्ता आम्ही केलेला आहे आणि आता निघालो आहोत वणीच्या सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी। सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन। नाशिक रोड रेल्वे स्टेशनपासून सुमारे 75 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे। इथे जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत। सर्वात सोपा आणि किफायतशीर पर्याय म्हणजे एसटीचा। नाशिक CBC रोड एसटी स्टँडपासून तुम्हाला अनेक बसेस मिळतील सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी। तिथून अंतर आहे ते 65 किलोमीटरचं अंतर आहे आणि सुमारे 110 ते 150 पर्यंतचं तिकीट असू शकतं। सप्तशृंगीचे स्थान नाशिक जिल्ह्यातील वणी येथे असलेल्या सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आहे। सह्याद्रीच्या या उंच कड्यात 7 शिखरे आहेत आणि त्यावरूनच या स्थानाचं नाव सप्तशृंगगड असं पडलं आहे। आणि सुमारे 2 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही पोहोचलेलो आहोत सप्तशृंगी गडावर। इथून आपल्याला वरती मंदिराकडे जायचं आहे। मंदिराकडे जाण्यासाठी 2 पर्याय आहेत। एक तर आपण पायऱ्याने जाऊ शकतो, 472 पायऱ्या चढून आपल्याला वरती जावं लागतं मंदिराकडे, किंवा दुसरा पर्याय आहे तो रोपवेचा। रोपवेची सुविधा इथं उपलब्ध आहे आणि त्यासाठी तिकीट काउंटर आहे ते या बाजूला। आता आपण तिकीट काढूया आणि रोपवेने वरती मंदिराकडे जाऊया। रोपवेचं तिकीट आहे ते 110 मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी आणि सिनियर सिटीजनसाठी 55 रुपये इतकं तिकीट आहे। तिकीट काढून आता आपण आतमध्ये जाणार आहे रोपवे कॉम्प्लेक्स। इथून आतमध्ये आपल्याला जायचं आहे आणि त्यानंतर रोपवेमध्ये बसायला भेटणार आहे। गर्दी खूप आहे। मी तुम्हाला रिकमेंड करेल की सुट्टीच्या दिवशी येऊ नका आणि नवरात्रीमध्ये सुद्धा गर्दी जास्त असते। हा आहे तो वेटिंग एरिया। 2018 मध्ये यात्रेकरूंच्या सोयीसाठी इथे रोपवे बसवण्यात आला होता आणि हे पाहू शकता, ही आहे ती रोपवेची फनिक्युलर ट्रॉली। यामध्ये एकूण 6 कंपार्टमेंट आहेत आणि 6 कंपार्टमेंटमध्ये प्रत्येकी 10 लोक बसतील एवढी क्षमता याची आहे। म्हणजे एका ट्रॉलीमध्ये 60 लोक एका वेळी प्रवास करू शकतात। अशा 2 ट्रॉली इथं उपलब्ध आहेत। तुम्ही कधी अशा रोपवेने प्रवास केला आहे का? केला असेल तर कुठे आणि तुमचा अनुभव कसा होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि फायनली 1 तासाच्या वेटिंग नंतर आमचा नंबर लागलेला आहे। फनिक्युलर ट्रॉलीमध्ये बसलेलो आहे आणि इथून वरती जाणार आहे ते मंदिरापर्यंत। या 3 मिनिटाच्या प्रवासात रोपवेमधून आपल्याला पश्चिम घाट आणि खोऱ्याचं एक सुंदर दृश्य आपल्याला ह्या ट्रॉलीमधून बसून बघायला मिळतं। खूप छान असा अनुभव आहे, तुम्ही देखील नक्की घ्या। भागवत पुराणातील उल्लेखानुसार देशभरात 108 शक्तिपीठ आहेत आणि त्यातली 3.5 शक्तिपीठं ही महाराष्ट्रात आहेत। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर ही पूर्ण शक्तिपीठे मानली जातात, तर सप्तशृंगी हे अर्धपीठ मानलं जातं। ह्याच सप्तशृंगी गडावर देवीने महिषासुराचा वध केल्याचं सांगितलं जातं। आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मुख्य मंदिराजवळ। चला तर मग दर्शन घेऊया देवीचं। देवीचं दर्शन घेऊन आपण आलेलो आहोत आणि आता इथून आपण पुन्हा खाली जाणार आहोत। हा तो संपूर्ण मंदिराचाच परिसर आहे। वरून आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर असं दृश्य आपल्याला इथून बघायला भेटतं। 110 रुपयाचं आपण जे रोपवेचं तिकीट काढलं होतं त्यात येण्याचं आणि जाण्याचं असं दोन्हीचं तिकीट असतं। आपल्याला वेगळं परत तिकीट काढायची गरज नाही। सो आता आपण ह्या ट्रॉलीमधून पुन्हा खाली जाणार आहोत। रोपवे कॉम्प्लेक्समध्ये इथे प्रसिद्ध असलेल्या मिठाईची तसेच प्रसादाची दुकाने आपल्याला इथे भेटतात। सोबत इथे फूड कोर्टसुद्धा उपलब्ध आहे। तिथे आपण उपवासाच्या पदार्थासोबत जेवणाची उत्तम सोय आपल्याला इथे भेटते। सप्तशृंगी मातेचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा निघणार आहोत। चला तर मग तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा।
चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते देखील करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, नवीन ठिकाणाला भेट देऊया. तोपर्यंत बाय बाय.